संकट करिता फुकट श्रम केला किंवा वाया काढला कष्ट सोशी का तो फुकट श्रम केला का कष्ट केले माझं संकट नाही मला गरज आहे मला पाहिजे ते माझे गुरु तुकाराम महाराज पाहिजे देवाचा नावेला झाला गड्या 10:15 वाजून गेलते देवाचा नावेला झाला देव म्हणला हो विचार केला आणि भगवान परमात्म्याने तुकोबराकडे गेलो त्या भगवान परमात्म्याने तुकोबराचे रूप घेतलं महाराज कारण तुकाराम महाराज आणि देव गेले ब्रह्म तुकासे आले बस भले रामेश्वर भक्त तुझा तुका विष्णू नाही तुझा तुकोबरा विष्णू भगवान परमात्मा वेगळे नाहीतच आणि त्या तुकोबराचं रूप जगाच्या मालकाने घेतलं येऊन या कृपावंते येऊन या स्वामी सद्गुरु नाते हात ठेवला मस्तके प्रसार देऊन केले सुखी निष्ठा म्हणतात ज्ञान पाहिजे नाम पाहिजे शांती पाहिजे वैराग्य पाहिजे आणि निष्ठा पाहिजे हे जर 5 तत्व आपण आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबन केले तर आपल्या जीवनाला केवळ सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढाच मोलाचा संदेश देतो आणि सुरू असलेला हा अखंड सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाचं पेपर पुष्प मुक्त्यांचं काम मार्गाने माझ्याकडे दिलेलं आहे पण पैसे केले कटकट वाकडी केली मी देव जाणे जशी मला भगवान परमात्माने रामानंद स्वामींनी तुम्ही सज्जन ऐकणाऱ्या संत मंडळींनी बुद्धीने त्याच चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज फक्त अभंगाचं चिंतन तुमच्या पुढे म्हटलं कारण आपण रोज कीर्तन करतो महाराज लोक आपण नाही सांगते झंझणी महाराज असं कीर्तन झालं पाहिजे नाव असलं तर झंझणी झालं पाहिजे म्हणजे काय नाही कालच्या महाराजांनी सारे लोक उलटे पालते केले उलटे पालते केले मसा वाटे देऊन घातले उलटे पालते करायचं महाराज वारकरी संप्रदायाला माने ऐशी करू जेव्हा जसे देवाला मान्य होईल लोकाला मान्य होईल म्हणून कधी कीर्तन करायचं नाही महाराज लोकाला मान्य होईल म्हणून कधीच कीर्तन करायचं नाही आणि माझं मत आहे जो लोकाला मान्य होईल म्हणून कीर्तन करतो तो कीर्तन करायचं नसतो तो संपता लोकाला मान्य होईल असे कीर्तन करायचं नाही देवाला मान्य होईल अशी सेवा केली पाहिजे म्हणून देव मान्य संतांचं चरित्र तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा कीर्तन सेवा भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी अर्पण करून रामानंद स्वामींच्या चरणी अर्पण करून शांतप्रभू एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून माझे सर्व टाळकरी वारकरी माळकरी पालेकरी विजेकरी महाराज मंडळी मृदंगाचार्यांच्या चरणी अर्पण करून आमच्या चैनलवाले यांचे असणारे चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण